नमस्कार, मी सौ नैना किरण पाटील भदाने किरमाने जिल्हा परिषद गटासाठी नागपूर गटासाठी महिला आरक्षण सर्वसाधारण गट आरक्षण झालेलं आहे आणि ही एक खूप मोठी सुवर्ण संधी महिलांसाठी पण उपलब्ध झालेली आहे। या गटासाठी काम करताना मी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आम्हाला समजलं गेलं आहे किरमानी गटातील ते पहिले मी सुरू करण्याचा प्रयत्न करेल। त्याच्यानंतर नागपूर गटातील जे क्रीडा संकुल बंद पडलेलं आहे, बंद अवस्थेत आहे, युवकांसाठी अति नॅशनल लेवलपर्यंत युवकांसाठी युवतींसाठी ते राष्ट्रीय स्तरावर खेळू शकतील अशासाठी आपण लवकरात लवकर क्रीडा संकुलाचं पण पाठपुरावा करून ते पण सुरू करण्याचा माझा मानस आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना इतर उद्योग घरापर्यंत देऊन आणि तो माल परदेशात निर्यात करण्यापर्यंत माझी इच्छा आहे की इथून केलेले कार्य महिलांचं परदेशापर्यंत पोहोचावं। तसेच बाकी पण काही समस्या शेतीविषयक आहे, रस्ते, दळणवळण सगळ्या याच्यावर आपण विचारपूर्वक सगळ्यांचा निर्णय घेऊन आणि पुढे ते देणार आहोत। रस्ते, दळणवळण सुविधा ही उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल पोहोचवणे हे सोपं जाणार आहे। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण विरंगुळा केंद्र तयार करणार आहोत। मुलांसाठी पण आपण लहान मुलांसाठी वाचनालय तयार करायचा माझा मानस आहे। असं सर्वांगीण प्रकारे विकास करण्याचा माझा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून नागपूर गटातून माझा मानस आहे। धन्यवाद। जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सौ नयनाच्या प्रचारानिमित्त आपण आमच्या खिरमाने गावात एक चौक सभेचं आयोजन केलेलं आहे आणि यामधून आपण आपल्या प्रचाराची रूपरेषा ठरवलेली आहे। तर नागपूर जिल्हा परिषद गटासाठीच्या ज्या समस्या आहेत, विशेष करून शिक्षण असेल, आरोग्य असेल, काही खेळासंबंधी समस्या असतील, रोजगारासंबंधी समस्या असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, रस्त्यांचा प्रश्न असेल, तर या सर्व प्रश्नांना आपण निवडणुकीच्या माध्यमातून वाचा फोडणार आहोत आणि त्याला काय आपल्याला उपाययोजना करता येतील याच्यासाठी आपण ह्या जाहीरनाम्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। शेतकऱ्यांचं विशेषतः अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कशी मिळेल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। त्यानंतर शाळांचे आधुनिकीकरण असेल, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यानंतर युवकांना नोकरीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम देणे, युवकांसाठी रोजगार मेळावे भरवणे, महिलांसाठी हा गट आरक्षित झालेला आहे त्यामुळे महिलांच्या बचत गटांसाठी आपल्याला नेमकं काय अजून करता येईल तो आपला विशेष करून प्रयत्न राहणार आहे। आता प्रचारानिमित्त फिरत असताना लक्षात आलं की नागपूरचं जे क्रीडा संकुल आहे ते सध्या आता बंद अवस्थेत आहे, तर ते आपल्याला कसं सुरू करता येईल ते आपण बघणार आहोत। गावोगाव आरोग्य सुविधा कशा वाढवता येतील आपल्याला ते आपण बघणार आहोत आणि शेतीपूरक उद्योगाला कशी चालना देता येईल ते पण आपल्याला बघायचं आहे। या निमित्ताने आपण विकासाची ग्वाही सर्व मतदार बंधू भगिनींना देतोय। सर्वांनी नैनाला भरघोस पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो। नैना ही स्वर्गीय लोकनेते आमदार पंडित भाऊ यांची नात आहे आणि पंडित भाऊंचे कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि याच कार्याला पुढे घेऊन जाण्याचा नैनाचा मानस आहे, त्यामुळे सर्वांचा पाठिंबा मिळेल ही अपेक्षा करतो। आणि नागपूर गटातून खिरमानी गावचे रहिवासी सौ नयनाबाई किरण पाटील हे नागपूर गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे। त्यांना खिरमानी गावाने संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि पुढेही संपूर्ण गटात त्यांचं वक्तव्य, त्यांचे विचार सगळ्या गोष्टी पाहून मतदार सौ नयनाताईंना जरूर पाठिंबा देतील, मोठ्या प्रमाणात मतदान करतील अशी मी परमेश्वर कृपेकडे प्रार्थना करतो। आणि नयनाताईचं काम साधं नाही आहे, ते जरा नयनाताईंनी स्वतःहून स्पष्ट मी केलेलं काही बरोबर दिसणार नाही। नयनाताई परदेशात सुद्धा जाऊन आलेले, लाईफ इन्शुरन्स म्हणजे विमा, जीवन विमा या बाबतीत फार मोठं कार्य केलेलं आहे। या कार्याबरोबर महिला बचत गट एक सुद्धा या दोन्ही सांगड आहे। लाईफ इन्शुरन्स आणि महिला बचत गटमध्ये काम करणं हे एक मोठं भाग्यवान बनावं लागतं। ज्याला एक संधी मिळेल तो अगदी मी माझ्या मते तरी ती भाग्यवानच मी समजू
कारण महिलांसाठी पूर्वी फार अडचण. त्या माझ्याकडनं बहुरूप्याकडनं शुभेच्छा. सुभाष बागुल बोलतो आहे मी. नामपूर गटातून मी काकडगाव गावात आलो आहे. त्या संदर्भामध्ये मला असं बातमी आली की बहुरूपी आलाय. सगळे प्रचारक लोक भेटले की महिलांच्या कर्तव्यातून आणि आमच्या बहुरूपी माध्यमातून की ताईंना आमचा शुभेच्छा. ताईचा विजयच होणार आहे ही आमच्या बहुरूप्यांचा हा एक वादा आहे बहुरूप्यांचा. बस